वेगळ्या विदर्भासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे। राज्याचे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्या अंगावर स्वाभिमान आणि अनिल देशमुखांची या आंदोलनामध्ये सहभाग होता आणि त्याच वेळी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केला। आपण बघतोय दिल्लीमधली ही दृश्य, श्रीहरी अणे त्याचप्रमाणे वामनराव चटप आणि अनिल देशमुख यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या वेळी। जंतर मंतरवर वेगळ्या विदर्भासाठीचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्याच दरम्यान स्वाभिमानचे हे कार्यकर्ते तिथे घुसले आणि त्यांनी शाईफेक केली, राडा केला आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत। राम, नेमकं काय काय झालं ते सांगा। या घटनेमुळे महाराष्ट्राची दिल्लीमध्ये नाचक्की झाली आहे। बिलकुल, या घटनेमुळे महाराष्ट्र दिल्लीमध्ये नाचक्की झाले असे म्हणता येईल। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी वामनराव चटप असतील, श्रीहरी अणे असतील, त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते सुद्धा इथं आलेले आहेत आणि भाषण सुरू होती, सभा शांततेच्या मार्गाने चालली होती। मात्र स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलेला आहे। अखंड महाराष्ट्र असलाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या। त्याचबरोबर राणे आणि नारायण राणे जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि ताबडतोब शाई काढून श्रीहरी अणे यांच्या अंगावर फेकण्यात आली। हा संपूर्ण प्रकार एवढ्या धक्क्यामध्ये घडला की दिल्ली पोलीस या ठिकाणी येईपर्यंत मारामारी सुरू झाली होती आणि दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झालेली आहे। या ठिकाणी जे कार्यकर्ते होते स्वाभिमान संघटनेचे ते कोल्हापूरचे आहेत, सचिन तोडकर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहेत कोल्हापूर विभागाचे, त्यांनी हे संपूर्ण कार्यक्रम केलेला आहे इथे आणि शाई फेकलेली आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे विचारलं असता त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्र हा तोडला नाही पाहिजे आणि अशा प्रकारचे जर सभा घेतल्या जातील आणि पुन्हा श्रीहरी अणे यांच्याकडून महाराष्ट्र किंवा विदर्भ तोडण्याची भाषा केली जात असेल तर त्यांचं मुंडकं सुद्धा आम्ही तोडायला कमी करणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे हे आंदोलनाचं आता हिंसक आंदोलनाकडे वळत चाललेलं आहे। कुठेतरी आता रक्ताचे शिंतोडे पडतात अशा प्रकारचं। राम असे संपर्कात राहा, सध्या आपल्याबरोबर श्रीहरी अणे सर स्वतः आहेत। अणे सर, आम्हाला कळलंय की तिकडे मोठ्या प्रमाणात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय, गोंधळ घातलाय, शाईफेक केली, काय काय नेमकं झालंय, काय आपली यावर प्रतिक्रिया? याबद्दल आपल्याला सविस्तर जे काही टेलिकास्ट झालं त्याच्यावरून आपल्याला कळेल, पण जर प्रतिक्रिया हवी असेल तर मी 2 शब्दात देतो। अगदी बोला सर। मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना आता प्रचंड प्रमाणात भीती वाटायला लागलेली आहे, त्याचं हे प्रतीक आहे। हे काही कुठल्या एका राजकीय नेत्याचं कार्य असं मी मुळीच समजू इच्छित नाही। हे सामुदायिकपणे पश्चिम महाराष्ट्रातल्या विदर्भ विरोधी नेत्यांचं कार्य असं मी ह्याला समजतो। त्याच्यामुळे जर त्यांना वाटत असेल की विदर्भा बाजूने बोलणाऱ्या एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर शाई फेकून त्याचं तोंड बंद होत असेल विदर्भाकरता, तर हा त्यांचा गैरसमज आहे। माझ्यासारखे अनेक विदर्भवादी लोक नेहमीच विदर्भाबद्दल बोलत राहणार आणि शाई फेकल्यामुळे काही ते बंद होत नाही। आणि सर एक आणखी महत्त्वाचा प्रश्न असा होता की खरं तर फक्त स्वाभिमानीच नव्हे तर शिवसेनेचा सुद्धा विरोध आहे, अनेक पक्ष आहेत विरोधामध्ये आपल्या या मागणीच्या, पण हा कुठेतरी श्रेयवाद पुढे जर काही झालं तर याचं श्रेय मिळावं म्हणून हे अशा प्रकारचं पाऊल उचललं असावं का, काय वाटतं तुम्हाला? हे नेहमीचा राजकारणाचा डाव असतो की एकाने करायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं माझ्यामुळे ते केल्या गेलं। ते त्यांची भांडणं त्यांना सोडवू देत, मला काही घेणं देणं नाही। फक्त मला एवढंच सांगावं असं वाटतं की जर का हे नितीश राणे म्हणतात माझ्यामुळे झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे। त्यांना फक्त मला आठवण करून द्यायची आहे की प्रोफेसर नाटेकरांनी वेगळ्या कोकणाची मागणी केली आहे, त्याचा थोडा विचार होऊ दे। तिथे काहीतरी कारण आहे ज्या अर्थी या मागण्या वर येत आहेत आणि विचार करायची तयारी नसेल तर भरपूर शाई विकत आणून ठेवा। थँक्यू मॅडम, मी निघतो। श्रीहरी अणे आपल्या बरोबर होते आणि त्यांनी एकंदरीत प्रतिक्रिया दिलेली आहे। आपले हे आंदोलन जे आहे वेगळ्या विदर्भासाठी हे असंच चालू राहणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आपण बघतो हे दृश्य दिल्लीमधून आहे। स्वाभिमानी संघटनेच्या दोघांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला। जंतर मंतरवर वेगळ्या विदर्भासाठी हे आंदोलन सुरू होतं। या आंदोलनासाठी श्रीहरी अणे, वामनराव चटप, अनिल देशमुख यांची उपस्थिती होती। भाषणाचा कार्यक्रम सुरू असताना अशा प्रकारे स्वाभिमानचे कार्यकर्ते इथे घुसले आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला।
आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर होते. आणखी माहिती देण्यासाठी राम, धन्यवाद. तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तर एकंदरीतच हा कार्यक्रम जिथे सुरू होता आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन सुरू होतं, मात्र इथे स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकलेली आहे. श्रीहरी आणि यांच्या अंगावर शाई फेकलेली आहे आणि त्यानंतर विदर्भाच्या मागणीसाठी आलेले कार्यकर्ते आणि स्वाभिमान संघटना यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे. आपण पाहू शकता की इथे मारहाण चाललेली आहे. पोलीस कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया. मला सांगा तुमचं म्हणणं काय आहे, कोणत्या संघटना? अखंड महाराज स्वाभिमान संघटना, नितेश राणे साहेबांची संघटना. अच्छा, पण का वेगळ्या विदर्भाला काय अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे. यांच्यासारखी 11,000 गावं आहेत. 11,000 गावं दुष्काळ पडल्यात, ते सोडून ते विदर्भ विषय महाराष्ट्र पासून आम्ही विदर्भ कधी वेगळा करणार नाही. महाराष्ट्र विदर्भामध्ये आहे, विदर्भामध्येच राहणार. आपण पाहू शकता की इथे मारामारी चाललेली आहे आणि बस बिस्लेटचे बाटल्या सुद्धा मारल्या जात आहेत. स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते होते, नारायण राणे जिंदाबाद आणि नितेश राणे जिंदाबाद हे कार्यकर्ते म्हणत होते. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे. त्या बलिदानाची जाणीव असली पाहिजे. दुष्काळामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर यांना वेगळे विदर्भ पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य करत स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीहरी आणि यांच्या अंगावर शाई फेकलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.